कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपती, मी तुमचा राग समजू शकते. तुम्ही नाही समजून घेऊ शकत काही. मला आधी वाटलं होतं तुम्ही लई समजूतदार आहे मास्तरीनबाई, पण तुम्ही नाही आहे. अहो थांबा थांबा ना, तुम्ही कुठे चाललाय? आपलं बोलणं अर्धवट टाकून नका ना जाऊ. ऐका, मला सांगा, आपण बोललोच नाही तर आपलं भांडण कसं मिटेल? खूप दिवस झालेत ना आता अधिपती, अजून किती दिवस ताणणार होत आपण? मला हा विषय आज ह्या खोलीतच संपवायचा आहे. माझ्यासाठी हा विषय कवाच संपलेला आहे. हो, काय झालं? अधिपती, अधिपती प्लीज ऐकून तरी घ्या. काय ऐकायचं नाही हो मला. काय राहिलं का आपल्याच बोलण्यासारखं मास्तरीनबाई? अहो खूप आहे बोलण्यासारखं. बोलण्यासारखं खूप पाहिजे होतं तेवढं तक्रारीतून बोलला की तुम्ही. मी सांगितलं ना, चूक झाली हो. सॉरी अधिपती, खरंच आय एम रिअली सॉरी. ती चूक नव्हती, तुम्ही जाणून बुजून केलं ते. जाणून बुजून का करेन मी? कारण आई साहेबांवरचा राग काढायचा होता तुम्हाला, म्हणून राग काढला तुम्ही आई साहेबांवर. मी सांगितलं ना अधिपती, चूक झाली हो. माफ करा ना प्लीज. ही चूक पोटात घालू शकत नाही. मी पुन्हा नाही करणार असं. पुन्हा करण्याचा विचार बी करू नका, भागात पडेल तुम्हाला. काय जोक वाटला तुम्हाला? खेळ आहे बातुकलीचा. FIR केली तुम्ही आई साहेबांविरुद्ध, आमच्या आई साहेबांविरुद्ध. आणि चूक नाही, डाव आहे तुमचा. तुमच्या मनात राग होताच त्यांच्या विरुद्ध, पण ह्या थराला जाल तुम्ही असं मला वाटलं नव्हतं. आई, या ना. काय झालंय? आई, तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. काय झालंय सांगाल का? धक्का बसलाय मला. धक्का? कसला? तुमच्या सुनेचं कारनामा ऐकून धक्का बसलाय मला. माझी सून तुमची सुद्धा कुणीतरी आहे ना? मी तिला आपलंच मानलं होतं की, पण तिनं कवा आपल्याला आपलं मानलं नाही. आई, आता तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसारखं नका बोलू. अक्षरा कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना? हा, ती कशी आहे ते चांगलंच कळलंय मला आज. म्हणजे मला कळत नाही, तुम्ही असं का बोलताय? मला नव्हतं वाटलं ती असं काय करल. आई, मला जरा सांगाल काय केलंय अक्षरानं आता? ते खोटेपणा केलाय तुमच्या सुनबाईनं. खोटेपणा तुमची मुलगी करते, नाही अक्षरा नाही करत. हाय का आता? अहो, तुम्ही समजताय तशी नाही आहे सुनबाई. म्हणजे मला बी आधी खरं वाटलं नव्हतं. पोरगी स्वभावानं चांगली होती, खरी होती. म्हणजे पोलिसात तक्रार बिक्रार करेल असं काय वाटलं नव्हतं बघा. पण जेव्हा पोलिसांनी तिची कसून चौकशी केली नव्ह, तेव्हा त्यांना वेगळंच कळलं बघा. काय कळलं? अहो, खोटं बोलली ती. खोटी तक्रार केली तिनं भुईच्या विरोधात. भुईवर खोटे नाटे आरोप केलं तिनं. आणि हे तुम्हाला खरं वाटतंय? अहो, आता कानावर आलंय म्हणजे खरं. आई, जे कानावर येतं ते सगळं खरं असतं असं नाही. इतक्या अनुभवी आहात तुम्ही, तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे. आणि आपल्या घरात तर तुमच्या मुलीला जे लोकांच्या कानावर येऊ द्यावंसं वाटतं ना, तेवढंच ती येऊ देते, तेवढ्याच बातम्या पसरवते. हे तरी माहिती आहे ना तुम्हाला? आणि तुमच्या मुलीला ना बहुतेक निद्रानाशाचा विकार आहे. आई, रोज एक तरी कारस्थान केल्याशिवाय तिला सुखाची शांत झोप लागत नाही, म्हणून हे सगळं करत असते. काय हो तुम्ही सारखं सारखं असं तिच्याबद्दल का बोलत असताय? कारण ती वागते तशी ना, तेच बोलतो मी. अहो, पण तुम्ही असं काय बाय बोलून तिला सारखं बसता, मग तिचं रोजकं फिरतं नव. मग तुम्ही मला आई समान मानताय नव. मग मी एक गोष्ट सांगते, ती ऐकाल काय? सांगा ना. काय? हे बघा, कधी कधी चिडून जे काम होत नाही नव, ते गोड बोलून होते. या बघा, विचार करा.
ताई, शेवटचा घाव घालणार म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? तू इसरबोळी आहेस काय? का ग ताई? आम्ही जे करतो ते सांगत नाही, डायरेक्टली करून दाखवतो. होय ताई. आता एक काम कर, अधिपतींना फोन लाव आणि आम्ही सांगतोय तेवढं बोल. ताई, मी अधिपतीसनी फोन करू? सांगितलंय तेवढं करायचं. अधिपती तुमचा राग रास्त आहे पण ओ तुम्ही ना आता गोल गोल फिरवू नका. अधिपती मी एकदाच तुम्हाला माफ करायला सांगते, एकदा माफ करा ना. नाही नाही तुम्ही जावा. नाही जाणार मी. मला खूप काही सांगायचंय तुम्हाला. मला काय ऐकायचं नाही हो. काय तमाशा वाटला का तुम्हाला? मी एकदा माफ करायचं म्हणते अधिपती, प्लीज. बरं तुम्ही इथं आलाच कशाला मला सांगा. आता काय मला जेलमध्ये घातल्याशिवाय इथनं जाणार नाही का तुम्ही? का सुप्रीम कोर्टात जायचं आहे माझ्या विरोधात? असं का करेन मी? मला असं काही करायचं नाहीये. करायचं नव्हतं मला असं काही. पण केलं नव्हतं तुम्ही. अहो पण मी म्हटलं ना, चूक झाली. पण हे तुम्हाला कळायला लय उशीर झाला हो. असं काय हो? एकदा बघा तरी माझ्याकडे. नाही बघायचं मला. का? आमची मर्जी. सॉरी अधिपती. नाही चूक तुमची नाही, चूक आमचीच आहे. काय आहे, आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तुमच्यावर. काय आम्ही आमच्या मनात एक तुमची इमेज करून ठेवली मास्तरीनबाई. पण तुम्ही तशा रियालिटीमध्ये नाही आहे हे कळायला जरा उशीर झाला. ती चूकच झाली. तुम्हाला ओळखायला चुकलो. असू दे, आमची चूक आमच्यापाशी. नाही हो, नाही झाली चूक तुमची. गैरसमज झालाय फक्त. असू दे, जे काय झालं ते झालं. तुम्ही जावा. तुमची गाडी वाट बघते, जावा. गाडी तुमची. माझी गाडी नाहीये ती. मला तुमच्याशी बोलायचं. इकडे बघा. हा बघा ना, इकडे बघा बरं अधिपती. बघा कसा चेहरा झालाय तुमचा. काय हे, किती काळी वर्तुळ झाली डोळ्याखाली. तुम्ही काळजी नाही ना घेत स्वतःची. झोपत नाही ना तुम्ही वेळेवर. कसे दिसताय बघा बरं. खोटी काळजी दाखवू नका तुम्ही. बस झालं. एवढं जर असतं तर एवढं मोठं पाऊल उचलायच्या आधी 17 वेळा विचार केला असता तुम्ही. सगळं करून सवरून आता असा साळसूतपणाचा हवा आणू नका तुम्ही माझ्यासमोर. समजलं ना? आता काय राहिलेलं नाही आपल्यात. काही राहिलं नाही म्हणजे? आपला संसार राहिलाय. आपलं बास करा, बास करा. गोल 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 फिरवू नका. तुमच्या ह्या ट्रॅपमध्ये मी काय आता अडकणार नाही. आणि लई मुद्देसूद बी बोलताय तुम्ही, मला माहित आहे. पण तुमच्या भूलतापांना मी काय आता बळी पडणार नाही. उपकार करा, तुम्ही जा. मी असं काही करत नाही हो अधिपती. असं काय बोलताय तुम्ही? ऐका ना माझं, एकदा ऐका तरी. बोलू नका आता तुम्ही. बस आता मला काय नाही ऐकायचं. तुम्ही जावा मास्तरीनबाई. ऐका, हे बघा मला कळतंय तुम्हाला राग आलाय माझा. पण अधिपती ऐका, शांतपणे ऐका. या सगळ्या गोष्टींपलीकडे आपल्या दोघांना जोडणारा एक दुवा आहे. माझ्या झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.